नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृती पाहिलेली होती. तर त्यामध्ये मी मेन्शन केलेलं होतं की जे इसवी सन जे आपण वापरतो ते काय असते, नक्की ती कन्सेप्ट काय आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन म्हणून. तर आज असाच एक छानसा आणि डीपमध्ये जाऊन तो टॉपिक मी घेऊन आले तुमच्यासाठी. तर इसवी सन म्हणजे काय, नक्की ते काय आहे, ते कशासाठी वापरतात, त्याची सुरुवात कुठून झाली, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर सुरुवात करूयात आपण. आता इसवी सन म्हणजे काय आणि येशूंच्या जन्मापासूनच का. आता येशू ख्रिस्त हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेत की ख्रिश्चन धर्मियांचे ते काय होते, तर एक दैवत आहे त्यांचं, ख्रिश्चनांचं. तर त्यांचा जेव्हा जन्म झाला तर तुम्ही बऱ्यापैकी स्टडी वगैरे करताना कुठेतरी वाचलं असेल किंवा हे बऱ्यापैकी सर्वांना आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून हे इसवी सन म्हणायला सुरुवात झालेली आहे. मग तर नक्की हे काय आहे किंवा हे का, हेच का, दुसरं का नाही, तर ह्या प्रश्नांचे आपण उत्तर बघूया. बघा, पहिला पॉईंट जो मी घेतला आहे तो येशूंच्या जन्मापासूनच का. बघा, डायनोसियस एक्झिग्यूस हा 6व्या शतकातील एक रोमन भिक्षू आणि विद्वान होता. त्याचं नाव काय होतं, रोमन भिक्षू पण तो प्रचंड विद्वान होता. डायनोसियस एक्झिग्यूस हा 6व्या शतकातील एक रोमन भिक्षू आणि विद्वान होता. तो मुख्यत्वे ॲनो डॉमिनी या कॅलेंडर प्रणालीचा शोध लावणाऱ्या आणि ईस्टर सणाच्या तारखा निश्चित करणाऱ्या गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. त्याची ओळख काय आहे, तर त्यानं कशाचा शोध लावला, ॲनो डॉमिनी या कॅलेंडर प्रणालीचा शोध लावणारा, ठीक आहे, आणि ईस्टर सणाच्या तारखा निश्चित करणारा तो एक गणिततज्ज्ञ आणि भूगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जात होता. तर इसवी सन 525मध्ये त्यानं रोमन सम्राट डायोक्लेशियनच्या कालगणनेला मागं टाकलं आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अंदाजित वर्षापासून कालगणना मोजण्यास सुरुवात केली. म्हणजे बघा, सुरुवातीला तेव्हाही काय असणार आहे की एक कालगणना त्यावेळेस सुरू असणार आहे, ठीक आहे. ती कोणाची होती, रोमन सम्राट जो होता डायोक्लेशियन, त्यानं जी कालगणना सुरू केलेली होती त्यालासुद्धा त्यानं काय केलं तर मागे टाकलं आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अंदाजित वर्षापासून, म्हणजे त्यांचंही फिक्स असं डेट आपल्याला मिळाली नाही, मग त्या अंदाजित वर्षापासून कालगणना मोजण्यास त्यानं काय केली, सुरुवात केली. मग हीच प्रणाली पुढं जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरचा मुख्य पाया ठरली. म्हणजे आत्ता आपलं जे कॅलेंडर आहे, ठीक आहे, ग्रेगोरियन जे आपण म्हणतो, त्याचा काय ठरली तर मुख्य पाया ठरली. मग बघा, ह्याचा शोध कोणी लावला, एक साधा भिक्षू होता तो, ठीक आहे, पण तो विद्वान होता. त्यानंतरच त्याचं गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ अशी त्याची ओळख निर्माण झाली. म्हणजे एका साध्या माणसानं केवढा मोठा शोध लावला. मग नंतर काय झालं, येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्व आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे त्यांचे जे आपलं धर्माचं दैवत आपण म्हणू तसं. मग त्यांचे जे अनुयायी होते त्या अनुयायांना असा विश्वास होता की ते जे येशू ख्रिस्त आहेत ते देवाचे पुत्र आहेत आणि मानवजात जी आहे या मानवजातीचे ते काय आहेत तर तारणहार आहेत. मग त्यामुळं युरोपमधील ख्रिश्चन समाजासाठी त्यांचा जन्म काय झाला, अत्यंत महत्त्वाचा ठरला गेला. त्यावेळेस म्हणजे त्यांचं जे जसं आपण आत्ता आपल्या दैवतांना मानतो, म्हणजे हिंदू धर्मामध्ये श्रीराम असतील किंवा श्रीकृष्ण असतील, या पद्धतीनं ते ख्रिश्चन धर्मियांचे काय होते, त्यांना एक देवाचा अवतारच थोडक्यात काय केलेलं होतं, मानलं गेलेलं होतं. मग ते युरोपियांसाठी काय होते तर मानवजातीचे तारणहार त्या अनुयांना वाटत होतं. ते देवाचं रूपच आहे थोडक्यात, असं त्यांना ते मानत असत. मग त्यांचा जन्म त्या युरोपीय लोकांसाठी काय होता, अत्यंत महत्त्वाचा होता. मग त्यानंतर काय झालं, इसवी सन 525मध्ये डायनोसिस एक्झिग्यूस, म्हणजे जो मगाशी मी भिक्षू जो सांगितला खगोलशास्त्रज्ञ, परत त्याचं
हे झालं, ओळख झाली. त्यानं काय केलं, वर्ष मोजण्यासाठी येशूच्या जन्माला प्रारंभ बिंदू मानणारी पद्धत मांडली. म्हणजे येशूंच्या जन्माच्या आधी जे काय घडलं ते सगळं भूतकाळात त्यांनी सारलं आणि येशूंच्या जन्मवर्षापासून एक नवीन कालगणना जगासमोर त्यांनी काय केली तर मांडली. पुढे युरोपमध्ये ती स्वीकारली गेली. बघा, हळूहळू काय झालं, युरोपमध्ये ती स्वीकारली गेली. आता निश्चितच त्यांचं जे दैवत होतं त्या दैवताला आपण काय करणार, देवांच्या गोष्टीला ते त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट झाली की हां बाबा, आपला जो देव आहे त्याच्या जन्मवर्षापासून काय झालं म्हणजे त्याच्या जन्मवर्षापासून जर आपण म्हणजे हे केलं तर त्यांना, सर्व लोकांना ती गोष्ट पटली, मंजूर झाली. त्यानंतर काय झालं, युरोपीय देशांचा व्यापार, विज्ञान, शिक्षण आणि प्रशासन जगभर पसरलं. त्यामुळेच ही कालगणना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित झाली. बघा, ती एक छोटीशी घटना म्हणजे छोटासा एक तो व्यक्ती होता, काय नाव सांगितलं मी त्याचं, डायनोसियस एक्झिग्यूस. त्यानं काय केलं की येशू ख्रिस्तांना म्हणजे त्यांचा जो वर्ष आहे त्याला मध्यबिंदू मानून ही इथून पुढची कालगणना निर्माण केली आणि त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर काय झाली तर प्रचलित झाली. सुरुवातीला ही कालगणना युरोपमध्ये प्रचलित झाली, सगळ्यांनी ती स्वीकारली गेली आणि त्यानंतर हळूहळू काय झालं तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रचलित झाली. आता पुढचा जो पॉईंट आहे तर इ.स. म्हणजे काय. इ.स. म्हणजे इसवी सन, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतो आपण कॉमन इरा, CE. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे तर CE. याची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून मोजली जाते. जसं की इसवी सन 100, इसवी सन 500, इसवी सन 2026 जे आत्ता आपलं चालू आहे ते. मग बघा, इसवी सन मध्ये काय होतं, संख्या पुढं वाढत जाते. ठीक आहे. आता दुसरा जो पॉईंट आहे तो आहे इसवी सन पूर्व. आता इसवी सन पूर्व म्हणजे काय तर बिफोर कॉमन इरा. इसवी सन पूर्व यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, बिफोर कॉमन इरा, BCE. हा त्याचा काय आहे, शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व. आता उदाहरणार्थ इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 1000, इसवी सन पूर्व 2600. आता इसवी सन पूर्वमध्ये काय होते, संख्या कमी होत जाते. जसं की इसवी सनमध्ये काय होतं, संख्या पुढं वाढत जाते आणि इकडं काय होते तर कमी होत जाते. आता थोडंसं आकृतीच्या आधारे आपण बघूया. आता मी इथं मांडलेले बघा, एक मध्यबिंदू दाखवलाय मी इथं. मध्यबिंदू म्हणजे इथं काय झालेलं असणार आहे, येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला असणार आहे. मग येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, तिथून कालगणना पुढे सरकवत आली. ठीक आहे, वर्तमानात पुढं भविष्याकडे ती गेली आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा जो काळ होता तो म्हणजे काय तर इसवी सन पूर्व. समजलं. इसवी सन कशाला म्हणायचं, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतरची जी वर्ष झाली, ठीक आहे, त्याच्यानंतरचा येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा जो काळ आहे त्याला इसवी सन म्हटलं जातं फक्त. आणि येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा जो काळ आहे इथून वरचा म्हणजे मागचा, तो काय आहे तर इसवी सन पूर्व. हे लक्षात ठेवायचे. आता बघा, इथं मी एक पॉईंट नोट करून ठेवला आहे, 2600, इसवी सन पूर्व 2600 सिंधू संस्कृती. म्हणजे बघा, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या पण आधी 2600 वर्ष सिंधू संस्कृती म्हणजे होती, तेव्हा ती निर्माण झालेली होती. बघा, आता पुढे जेव्हा आपण म्हणतो सिंधू संस्कृती बरोबर इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1900, म्हणजे सिंधू संस्कृतीचा कालावधी काय होता, इसवी सन पूर्व म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 2600 ते 1900 वर्ष. समजलं. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपल्याला की इसवी सन पूर्व म्हणजे काय तर येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा काळ. आणि फक्त जर इसवी सन असेल, इ.स. असेल तर येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा जो काळ आहे, जी वर्ष आहेत त्या प्रत्येक वर्षाला इसवी सन हे लागणार. जसं की आत्ता आपलं इसवी सन 2026 सुरू आहे या पद्धतीनं. याचा अर्थ ही संस्कृती
येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या साधारण 2600 ते 1900 वर्ष आधी अस्तित्वात होती. म्हणजे बघा किती जुनी ही संस्कृती आहे. म्हणजेच आजपासून साधारण 4000 ते 4600 वर्षांपूर्वीची जुनी ही संस्कृती आहे. म्हणजे त्यावेळीसुद्धा बघा, जी आपण हडप्पा संस्कृती मागच्या व्हिडिओमध्ये बघितली, इतक्या वर्षांच्या पूर्वीसुद्धा तिथली नगररचना कशी होती, तिथल्या घरांचं बांधकाम कसं होतं, समाज कसा होता, इतकं प्रॉपर मेंटेनिंग किती त्या लोकांनी छान केलेलं इतक्या वर्ष जुनं असतानासुद्धा. म्हणजेच इसवी सन पूर्व म्हणजेच काय, संख्या मोठी, जेवढी संख्या मोठी असेल इसवी सन पूर्वमध्ये तेवढीच घटना कशी असणार आहे, जास्त जुनी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता मला जो प्रश्न पडला तोच सगळ्यांना पडलेला असणार आहे किंवा याआधीही पडला असेल. तर तो प्रश्न असा आहे की आपण भारतीय असूनही युरोपीय कालगणना का वापरतो. युरोपीय म्हणण्यापेक्षा त्याला ग्रेगोरियन कालगणना म्हणतो आपण. तर ती का वापरतो. तर त्याचं उत्तर असं आहे की भारतात आज जी तारीख आहे, उदाहरणार्थ 6 जुलै असेल, 6 जुलै 2026 वापरली जाते, तिला ग्रेगोरियन कालगणना म्हणतात. म्हणजे जे आत्ता आपण ज्या तारखा वापरतो ती सर्व पद्धत कोणती आहे, तर ग्रेगोरियन पद्धत आहे. ती ग्रेगोरियन कालगणना आहे. ती जगभरात स्वीकारली गेली आहे. तर ती का, तर भारतात ती कालगणना वापरण्याची मुख्य कारणं कोणती आहेत बघा. पहिलं म्हणजे ब्रिटिश राजवट. आपल्याला माहिती आहे आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलेलं होतं, बरोबर. इंग्रजांचं राज्य होतं आपल्या भारत देशावरती. मग ब्रिटिशांनी भारतात प्रशासन, न्यायालय, रेल्वे, शिक्षण आणि सरकारी कामांसाठी ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरली. स्वातंत्र्यानंतरही ती व्यवहारासाठी कायम ठेवली गेली. म्हणजे बघा, जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळीसुद्धा म्हणजे सगळी सत्ता इंग्रजांच्या हातामध्ये होती, ब्रिटिशांच्या हातामध्ये होती. मग ती त्यांची जी पद्धत आहे तीच आपल्यावर अप्लाय करणार, तीच फॉलो करणार, बरोबर. मग त्यावेळेस काय केलेलं होतं त्यांनी, की भारतामध्ये जे काही सरकारी कामकाजं होती, म्हणजे प्रशासन असेल, न्यायालयातलं कामकाज असेल, रेल्वे, शिक्षण आणि इतर जी काही सरकारी सर्व काही कामं आहेत, त्यामध्ये ग्रेगोरियन दिनदर्शिका काय केली त्यांनी वापरली. आता ते थोडीच भारतात आहेत म्हटल्यावर भारतीय आपलं जे पंचांग आहे ते वापरणार होते, नाही. तर त्यांनी त्यांची जी कालगणनेची पद्धत आहे तर ती व्यवहारासाठी वापरली गेली. आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतरही व्यवहारासाठी ती कायम ठेवली. त्यानंतर दुसरं जे एक मुख्य कारण आहे ते म्हणजे जागतिक एकसमानता. म्हणजे बघा, जवळजवळ सर्व देश आंतरराष्ट्रीय व्यवहार, व्यापार, विज्ञान, विमानसेवा आणि तंत्रज्ञानासाठी हीच दिनदर्शिका वापरतात. त्यामुळं काय झालं, संवाद आणि व्यवहार सोपे होतात. जागतिक एकसमानता राहण्यासाठी म्हणजे जर प्रत्येक देशानं किंवा इतरही वेगवेगळ्या राष्ट्रांनी जर असं ठरवलं की नाही, आम्ही व्यवहारासाठी आमची पद्धतच कालगणनेची वापरणार, मग सगळ्यांनी जर असं म्हणायचं ठरवलं तर जी एक समानता आहे जगामध्ये ती राहणार नाही. आंतरराष्ट्रीय जे व्यवहार होतात, व्यापार होतात, त्यामध्येही एक समानता राहणार नाही. सगळं काही विस्कटून जाईल, कारण प्रत्येकाच्या ह्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जे आपलं हिंदू पंचांग आहे किंवा आपली जी पद्धत आहे कालगणनेची, ती जर आपण आंतरराष्ट्रीय लेवलला जर किंवा इतर जे राष्ट्र आहेत त्यांची कालगणना जर सर्वत्र वापरली तर प्रत्येकाचं काय होणार आहे, तर कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळं काय केलं गेलं की त्यावेळेसचा थोडासा ब्रिटिशांचा धाक, त्यांची जी राजवट होती आणि त्यातनं जे त्यांनी पूर्णपणे सगळं पाया त्याचा रचूनच ठेवलेला होता, पण तोच पुढे काय झाला तर फॉलो झाला. मग जागतिक एकसमानता येण्यासाठी तिथून पुढं सुद्धा काय केलेलं गेलं, तर तीच कालगणना व्यवहारामध्ये वापरण्यात आली. त्यामुळंच काय झालं की आत्तापर्यंत म्हणजे तेव्हापर्यंत झालेलं जे सगळं व्यवहार आहे किंवा इतरही काही सगळ्या गोष्टी असतील, नोंदी असतील, व्यवहार, व्यापार, विज्ञान, इतर सगळ्या सुविधा, तंत्रज्ञान, हे सगळं काय झालेलं होतं तर त्याच कालगणनेत म्हणजेच ग्रेगोरियन कालगणनेतच तयार झालेलं होतं. मग तिथून पुढं जर ते चेंज केलं असतं तर आणखी ते एक्सेप्ट करायला बराच कालावधीचा वापर झाला असता, बराच कालावधी लोटला असता. त्यामुळंच काय झालं
तर तिथून पुढं सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यानंतरही असेल तर आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा काय झालं तर हीच कालगणना वापरली गेली. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे, भारतात अनेक पारंपरिक पंचांगे आहेत, जसं की हिंदू, इस्लामी, बौद्ध, जैन, शीख अशा विविध परंपरांची वेगवेगळी कालगणना आहे. सर्वांसाठी एकच नागरी दिनदर्शिका ठेवणं सोयीचे ठरते. भारतामध्ये बघा, आपण विविध जाती धर्मियांचे लोक एकत्र राहतो. मग प्रत्येक परंपरा ज्या आहेत, आपल्या सर्व ज्या भारतातल्या परंपरा आहेत, त्या प्रत्येक परंपरेची एक वेगवेगळी कालगणना आहे. ठीक आहे. मग सर्वांसाठी एकच नागरी दिनदर्शिका ठेवणं सोयीचं ठरतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येकानं जर आपापली कालगणना वापरायला जर सुरुवात केली, तर ती एकसूत्रता जी म्हणतो आपण ती राहणार नाही. मग प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार काय करणार, ती कालगणना वापरणार आणि सगळ्याच व्यवहारांमध्ये म्हणा किंवा इतर सर्वच जे तंत्रज्ञान आहे, व्यापार आहे, या सगळ्याच गोष्टी काय होतील तर विस्कळीत होतील. त्यामुळं त्यामध्ये एकसूत्रता राखण्यासाठी जी आतापर्यंत जगभरानं स्वीकारलेली होती तीच कालगणना, जी ग्रेगोरियन आपण म्हणतो, ती कालगणना पुढं तशीच चालू ठेवली. आता त्यातही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की भारताची स्वतःची अधिकृत राष्ट्रीय कालगणना देखील आहे. ती कोणती तर भारतीय राष्ट्रीय पंचांग आणि शक संवत ही आपली काय आहे अधिकृत राष्ट्रीय कालगणना आहे. ती 1957मध्ये अधिकृतपणे स्वीकारली गेली. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की जी आपली राष्ट्रीय कालगणना आहे भारताची, ती कधी अधिकृतपणे स्वीकारली गेली, कोणत्या साली स्वीकारली गेली तर 1957मध्ये अधिकृतपणे स्वीकारली गेली. मग सरकारी राजपत्रे असतील, काही सरकारी कागदपत्र असतील आणि ऑल इंडिया रेडिओ जो आहे आपला, त्याच्या काही प्रसारणांमध्ये सुद्धा बघा ग्रेगोरियन तारखेसोबत शक संवतची ही तारीख दिली जाते. म्हणजे हे जे सरकारी कामकाज आहेत आपली इंडियामधली, त्यामध्ये काय केलं जातं तर अजूनही ग्रेगोरियन तारखेसोबतच आपली जी राष्ट्रीय कालगणना आहे, शक संवतची तारीख आहे, तिथं काय केली जाते, दिली जाते. पण दैनंदिन जीवनात मात्र ग्रेगोरियन दिनदर्शिकेचाच अधिक वापर होतो. दैनंदिन जीवनात कशाचा वापर होतो तर ग्रेगोरियन दिनदर्शिकेचाच अधिक वापर होतो. भारतात एकच पारंपरिक दिनदर्शिका नव्हती. भारतात अनेक कालगणना प्रचलित होत्या. बघा, तर त्या कोणकोणत्या, त्या आहेत विक्रम संवत, शक संवत, विविध प्रादेशिक हिंदू पंचांगे, इस्लामी हिजरी कालगणना, बौद्ध व इतर परंपरागत कालगणना. त्यामुळं काय झालं, सर्व राज्ये आणि समुदायांसाठी एकच पारंपरिक दिनदर्शिका निवडणं सोपं नव्हतं. त्यावेळेस जर असं झालं असतं म्हणजे प्रत्येक राज्य आणि समुदाय जे आहेत वेगवेगळे आपले, तर त्यांच्यासाठी हे निवडणं खूप कठीण होतं. प्रत्येकाचं ठाम मत असणारच ना त्यावेळी की तुम्ही म्हणजे कुठलीही एक जरी निवडली असती तर बाकीच्यांना थोडंसं त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या किंवा अशा इतरही गोष्टी होत्या की ज्यामुळं त्यामध्ये एकसूत्रता आणणं गरजेचं होतं. मग कुणाचंच नको म्हणून त्यापेक्षा ही जी युरोपीय जे आपण म्हणतोय ग्रेगोरियन कालगणना, तीच काय केली गेली, एक्सेप्ट केली गेली. कारण या सगळ्या ज्या इतर भारतातल्या कालगणना आहेत त्या प्रचलित होत्याच, पण जर त्याच कंटिन्यू जर पुढं केल्या असत्या तर बाकीच्यांच्या ह्याच्यात खूप म्हणजे त्यावेळेस खूप त्याचं परिवर्तन वेगळ्या ह्याच्यात झालं असतं. मग एखादी कुठली तरी निवडली असती तर मग दुसऱ्यांनी लगेच म्हटलं असतं की मग आमची का नाही, म्हणजे आमच्या समुदायाची कालगणना का प्रचलित होऊ शकत नाही. अशा पद्धतीनं ते थोडंसं तिथं एकत्र येणं गरजेचं होतं. त्यासाठी कोणाचीच तिथं हे केलेली नाही आहे, कालगणना एक्सेप्ट केली नाही. कोणती केली तर ग्रेगोरियन जी होती, जी इंग्रज ब्रिटिशांनी जी ठेवलेली होती तीच पुढं कंटिन्यू केली. पण त्यासोबतच भारतानं ज्या ह्या कालगणना आपल्या आहेत राष्ट्रीय कालगणना, त्या कालगणना वापरणं सोडलेलं नाही. पण त्या जिथं जे सरकारी राजपत्र असेल किंवा जी सरकारी अजूनही कामं आहेत त्यामध्ये काय केलेली आहे तर तिचा वापर अजूनही केला जातो. पुढं बघा, स्वातंत्र्यानंतरचा निर्णय. आता जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं
तेव्हा काय झालं तर स्वातंत्र्यानंतर सरकारनं यावर विचार केला. 1957मध्ये भारताने शक संवतला अधिकृत राष्ट्रीय पंचांग म्हणून मान्यता दिली. बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने कोणत्या राष्ट्रीय पंचांगाला अधिकृत मान्यता दिली, तर ते कोणतं आहे? शक संवत. आणि कोणत्या साली? 1957 साली भारताने शक संवतला काय केलेलं आहे? अधिकृत राष्ट्रीय पंचांग म्हणून मान्यता दिलेली आहे. पण तरीही आंतरराष्ट्रीय आणि दैनंदिन नागरिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन दिनदर्शिका कायम ठेवली. म्हणजे बघा, जरी भारत सरकारने आपल्या स्वातंत्र्यानंतर शक संवतला राष्ट्रीय मान्यता जरी दिलेली असली, तरीही जे आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत किंवा इतर सर्व गोष्टी आहेत, सरकारी कामकाज आहेत, त्यामध्ये ग्रेगोरियन दिनदर्शिकाच काय केली? कायम ठेवली. का? तर त्यामुळं ती एकसूत्रता यावी म्हणून. आता पुढचा जो पॉईंट आहे तो जगाशी व्यवहार. व्यापार, बँका, पासपोर्ट, विमान प्रवास, विज्ञान, शिक्षण, संगणक प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय करार यांसाठी जवळजवळ सर्व देश ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरतात. बघा, ही जी दिनदर्शिका आहे ग्रेगोरियन दिनदर्शिका भारताबरोबरच इतर सर्वच देश काय करतात तर ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरतात. मग भारतानेही त्याच पद्धतीचा वापर ठेवला जेणेकरून व्यवहार सुलभ राहतील. त्यानंतर बघा, धार्मिक आणि नागरी वापर वेगळा. आजही भारतात गुढीपाडवा, दिवाळी, होळी, नवरात्र यांसारखे अनेक सण हिंदू पंचांगानुसार साजरे होतात. बघा, आपण आपले जे सण आहे ते सण आत्ता आपण काय करतो तर आपलं जे हिंदू पंचांग आहे त्या पंचांगानुसारच आपलं जे गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, होळी असेल, नवरात्र असेल, म्हणजे जे आपले सण आहेत ते आपण अजूनही काय करतो? हिंदू पंचांगानुसार साजरे करतो. मग इथं ग्रेगोरियनचा आपण वापर सोडला असं होतं का? तर नाही, ती सुद्धा कंटिन्यू आहे आणि आपली जी हिंदू पंचांग जे आहे आपलं ते सुद्धा इथं काय केलेलं आहे तर फॉलो केलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा, ईद ही हिजरी दिनदर्शिकेनुसार साजरी केली जाते. आपले जे मुस्लिम बंधू आहेत तर ते त्यांची जी दिनदर्शिका आहे हिजरी दिनदर्शिका त्यानुसार त्यांची ईद ते काय करत असतात तर साजरी करत असतात. पण सरकारी कार्यालये, शाळा, बँका आणि बहुतांश दैनंदिन कामे ही काय झालेली आहेत? ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार चालत आहेत. थोडक्यात स्वतःची कालगणना नाकारलेली नाही. भारतानं स्वतःची कालगणना नाकारलेली नाही. उलट शक संवत अधिकृत राष्ट्रीय मान्यता दिलेली आहे. जे शक संवत आहे त्याला राष्ट्रीय मान्यता त्यांनी काय केलेली आहे? दिलेली आहे. मात्र देशांतर्गत प्रशासन आणि जागतिक व्यवहार सुलभ राहावा म्हणून फक्त काय केलेलं आहे तर ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा व्यापक वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण आपला हा टॉपिक जो आहे इसवी सणाचा तो इथं थांबवलेला आहे. आता एक शक संवत म्हणून मी खाली लिहिलेलं आहे, तर त्याची माहिती आज तुम्हाला एक गृहपाठ म्हणून तुम्हाला मी देते की ती माहिती तुम्ही शोधून काढायची आहे की शक संवत हे काय आहे ते तुम्ही मेन्शन करायचं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे. जाता जाता आपण थोडीशी रॅपिड रिव्हिजन करूया. डायनोसियस एक्झिग्यूस हा काय होता तर 6व्या शतकातील एक रोमन भिक्षू होता आणि विद्वान होता. पण त्यानं काय केलेलं आहे? ईस्टर सणाच्या तारखा निश्चित करणारा गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्याला काय केलं जातं तर ओळखलं जातं. मग त्यानं कोणाच्या कालगणनेला मागं टाकलेलं आहे तर त्यानं रोमन सम्राट जो होता डायक्लोशियन त्याला काय केलेलं आहे? त्याच्या कालगणनेला त्यानं मागं टाकलेलं आहे आणि त्या कालगणनेला मागे टाकून येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या अंदाजित वर्षापासून कालगणना मोजण्यास त्यानं काय केली? सुरुवात केली. हीच प्रणाली त्यानं काय केली? पुढे जगात म्हणजे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तीच पुढं काय झाली? सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरचा मुख्य पाया ठरली. म्हणजे मुख्य पाया कशात काय ठरली ग्रेगोरियन कॅलेंडरचा? तर जी त्या भिक्षूनं म्हणजेच त्याचं नाव काय होतं? डायनोसियस एक्झिग्यूस, त्यानं जी मांडलेली येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून जी कालगणना त्यानं सुरुवात केली अंदाजित वर्षापासून, ती कशाचा पाया ठरली तर ग्रेगोरियन
कॅलेंडरचा मुख्य पाया ठरली. पुन्हा एकदा बघा, इसवी सन म्हणजे काय सांगितलं मी, तर इसवी सन म्हणजे कॉमन इरा, त्यालाच शॉर्ट फॉर्म त्याचा आहे CE. याची सुरुवात कधी झाली, तर येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून मोजली गेली. म्हणजे ह्याचा शोध कुणी लावला, तर जो आपला रोमन भिक्षू होता, ठीक आहे, त्यानं त्याची सुरुवात केलेली होती. आता इसवी सनमध्ये काय होतं, तर संख्या पुढं पुढं वाढत जाते. म्हणजे आपण आता इसवी सन कोणत्या ह्याच्यात आहोत शतकामध्ये, तर इसवी सन 2026मध्ये आपण आत्ता आहोत. आता इसवी सन पूर्व म्हणजे काय, तर इसवी सन पूर्व म्हणजेच बिफोर कॉमन इरा, BCE, म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीचा काळ. येशू ख्रिस्त जेव्हा जन्मले त्या आधीचा जो भूतकाळ होता, तो सगळा काळ कशामध्ये जातो, तर इसवी सन पूर्व. पूर्व म्हणजे आधीचा, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, इसवी सन पूर्वमध्ये काय होतं, तर संख्या कमी कमी होत जाते. मग अशा आपण आकृतीच्या आधारे बघितलं की मध्यबिंदू एक मानला. मध्यबिंदू काय होता, तर येशू ख्रिस्तांचा जन्म होता. मग येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षाच्या आधीचा जो काळ होता, याच्या मागचा, तो काय होता, तर इसवी सन पूर्वमध्ये जातो तो. आणि येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा जो सगळा काळ आहे, तो कशात येतो, इसवी सनमध्ये येतो. मग तो व्यवस्थित आपल्याला लक्षात, ही आकृती एकदा तुम्ही लक्षात ठेवली की तुम्हाला इथून पुढचं जे सणावळे आहेत सगळ्या, त्या लक्षात ठेवायला सोपं जाईल. मग सिंधू संस्कृतीचं आपण काय केलेलं होतं, तर सिंधू संस्कृती काय सांगितले, इसवी सन पूर्व कधी होती, 2600 ते 1900च्या सुमारास उदयाला आलेली होती, बरोबर. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी किती, 2600 ते 1900 वर्ष अस्तित्वात होती. म्हणजे किती जुनी ही संस्कृती आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येतं. यावरून आपल्याला अंदाज निघतो किती जुनी होती, ठीक आहे. त्यानंतर बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं की इसवी सन पूर्व जेवढी संख्या मोठी दिली असेल, इसवी सनाच्या पुढे जेवढी संख्या मोठी दिली असेल, तेवढीच ती घटना काय असणार आहे, तर जुनी असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. इसवी सन पूर्व हा शब्द आला आणि त्याच्या पुढे जेवढा अंक येईल, तेवढी ती घटना काय असणार आहे, जुनी असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट होता की भारतात ती ग्रेगोरियन कालगणना आहे, ती वापरण्याची मुख्य कारणं कोणती, तर पहिली म्हणजे ब्रिटिश राजवट आणि दुसरं म्हणजे जागतिक एकसमानता राहावी म्हणून, ठीक आहे. आणि इतरही भारतामध्ये मी सांगितलं की पारंपरिक पंचांगे आहेत, परंतु काय झालं की जगामध्ये एकसूत्रता, एकसमानता राहावी म्हणून काय झालेलं आहे, तर ही ग्रेगोरियन कालगणना जी आहे ती पुढं स्वीकारली गेली जगभरात आणि तीच पुढं फॉलो केली गेली. पण असं असूनही आपण आपल्या भारतामध्ये वेगवेगळे आपण समुदायाचे लोक एकत्र राहतो. प्रत्येकजण आपापल्या पंचांगानुसार, आपल्या कालगणनेनुसार जे त्यांचे सण आहेत, उत्सव आहेत, ते काय करतो, आपण साजरे करत असतो. पण इतर जी बाकीची सगळी कार्यालयीन कामं आहेत, सरकारी जी कामं आहेत, ती सर्व कामांमध्ये काय केलेलं आहे, तर ग्रेगोरियन कालगणना तशीच सुरू ठेवलेली आहे. भारतात एकच पारंपरिक दिनदर्शिका नव्हती. भारतात अनेक कालगणना प्रचलित होते. तर त्या कोणकोणत्या, तर विक्रम संवत, शक संवत, विविध प्रादेशिक हिंदू पंचांगे, इस्लामी हिजरी कालगणना, बौद्ध व इतर परंपरातील कालगणना, ह्या अनेक कालगणना आपल्या भारतामध्ये काय होत्या, तर प्रचलित होत्या. त्यामुळं सर्व राज्ये आणि समुदायांसाठी एकच पारंपरिक दिनदर्शिका निवडणं सोपं नव्हतं. पण स्वातंत्र्यानंतरचा निर्णय काय झाला की सरकारने यावर विचार केला आणि 1957मध्ये भारताने शक संवतला अधिकृत राष्ट्रीय पंचांग म्हणून मान्यता दिली. कशाला मान्यता दिली, तर शक संवत लक्षात ठेवायचं आणि त्याचं इयर आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं. 1957, जवळजवळ आपल्या स्वातंत्र्यानंतर 10 वर्षांनी त्याला काय झालेली आहे, तर मान्यता मिळालेली आहे. तरी पण आपण आंतरराष्ट्रीय आणि दैनंदिन नागरी व्यवहारांसाठी ग्रेगोरियन दिनदर्शिका जी आहे ती कायम ठेवलेली आहे. आणि जगाशी व्यवहार जो आहे आपला, म्हणजे इतर आपली जे सगळे काही कामं आहेत, शाळा असतील, संगणक प्रणाली असेल, बँका, व्यापार, विमान प्रवास, इतरही सगळ्या ह्या गोष्टींमध्ये काय केलेलं आहे, तर ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरलेली आहे. म्हणून भारतानेही याच पद्धतीचा वापर ठेवला, जेणेकरून व्यवहार सुलभ राहतील. आता जर इतर देशांमध्ये ग्रेगोरियन पद्धत वापरली असती आणि भारताने जर आपलं जे राष्ट्रीय पंचांग आहे
ते वापरलं असतं तर मग काय झालं असतं, आपले आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहेत, इतर देशांशी असलेले जे व्यवहार आहेत, व्यापार आहेत, त्यामध्ये काय झालं असतं तर खूप कन्फ्युजन झालं असतं आणि तो व्यवहार सुलभ आणि एकसारखा झाला नसता. त्यामुळं त्यामध्ये एकसूत्रता ठेवण्यासाठी काय केलेलं आहे तर या ग्रेगोरियन पद्धतीचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीनं आपण इसवी सन हा टॉपिक बऱ्याच फांद्या फोडत फोडत आपण कवर केलेला आहे. अपेक्षा आहे मला की हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. अभ्यास करताना बघा, एक पॉईंट आपल्याला जर मिळाला तर त्यात अनेक पॉईंट्स असे निघतात की म्हणजे प्रश्न पडायला लागतात की हे असं का, ते तसं का. माझंही तसंच झालं जेव्हा मी फक्त इसवी सणावर तुम्हाला टीच करण्यासाठी पॉईंट्स शोधत होते, पण मला हे इतरही पॉईंट्स मिळाले की इसवी सणाची सुरुवात जेव्हा झाली ती कशी झाली आणि त्याचा इतिहास काय आहे, ती कुणी केली, त्यानंतर मग ती भारतात प्रचलित झाली, भारतात ती पद्धतच का वापरली जाते, भारतात आपले पंचांग, आपली दिनदर्शिका का वापरली जात नाही. असं एका पॉईंटवरून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं एका वेळी मिळत असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं अभ्यास करा की एका पॉईंटमध्ये तुमचे बरेच पॉईंट असे कवर होतील आणि आपल्याला प्रश्न पडले की त्याचा आन्सर मिळवणं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडेपर्यंत जो चैन पडत नाही की नाही, ते म्हणजे खराखुरा अभ्यास असतो. तर अशाच पद्धतीनं मी असे बरेच जे पॉईंट्स आहेत जे आत्तापर्यंत आपल्याला म्हणजे माहीत असतात, पण ते का, कसे आणि ते कधी सुरुवात झाली, ते मी तुमच्यासमोर नक्की मांडण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला तर लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला याच्याही नोट्स हव्या असतील तर कमेंट्समध्ये तसं सांगा. तुमच्यापर्यंत नोट्स पोचल्या जातील. धन्यवाद.